हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज़ ऑफ लीगल प्रोफेशन। एक तरह से जो हमारी इकोसिस्टम है, इस इकोसिस्टम में कई सारे लोग आते हैं, कोर्ट क्लर्क्स आते हैं, टाइपिस्ट आते हैं, पिटिशन राइटर आते हैं, स्टेनोज आते हैं। तो उसी सिलसिले में मेरे साथ अभी जयंत जी हैं और जयंत जी ये बार टाइपिस्ट है गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट कोर्ट बार एसोसिएशन में। तो उनसे हम अभी बातचीत करेंगे। जयंत सर, खूप खूप धन्यवाद की आपण आपला वेळ दिलात आम्हाला। तर सर एक आम्हाला सांगा, एक बेसिक बॅकग्राऊंड, तुम्ही कुठून आलात, शिक्षण कुठे आणि त्याच्यानंतर ह्या प्रोफेशनमध्ये कसे आलात? माझे वडील सर्व्हिसवर असल्यामुळे वडिलांची जिथे जिथे सर्व्हिस असायची तिथे तिथे मी त्यांच्यासोबत असायचं। अच्छा माझे सुरुवातीचे पहिले 3 वर्ग, पहिली ते तिसरी हे ब्रह्मपुरीला झाले आहे। अच्छा चौथी ते 6वी भद्रावती, 7वी चिमूर, 8 ते 10 पर्यंत आरमोरी, त्याच्यानंतर धानोऱ्याला 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत झालं आहे। अच्छा, आणि मग ह्या प्रोफेशनमध्ये कसे आलात तुम्ही? वडिलांची धानोऱ्यावरून जेव्हा गडचिरोलीला बदली झाली त्याच्यानंतर आम्ही गडचिरोलीला स्थायी झालो। त्याच्यानंतर मी रोजगार काहीतरी करावा बा म्हणून मी 1989ला टायपिंग केलेली होती। ओके, त्याच्यामुळे दुसरा रोजगार मिळत नव्हता ना, माझा टायपिंगचा अनुभव असल्यामुळे मी सर्वप्रथम नंदूजी बांगरे म्हणून होते, एक श्री पंकज झेरॉक्स, त्यांच्याकडे कमिशन बेसवर म्हणजे पर्सेंटेजवर काम करायला जायचं। त्यावेळेस माझं काम बघून त्यांनी सुरुवातीलाच मला 40% कमिशन देण्याचं मान्य केलं। मी ती कबूल केलं। मी त्यांच्याकडे लगातार 5 वर्ष काम केले। अच्छा, पण कमिशन कशावर मिळायचं साहेब? म्हणजे जेवढं काम केलं, 100 रुपयाचं काम केलं तर मला 40 रुपये मिळायचे। अच्छा, ओके, असं हो ना। त्या दरम्यान मी त्यांच्याकडे काम करत असताना वकील लोक सुद्धा तिथं काम करायला यायचे। तर त्यांना माझं काम आवडलं। त्यामुळे एक दिवंगत ॲडव्होकेट गडसुरवार होते, त्यांनी मला तू बार टायपिस्टचा लायसन परवाना काढ आणि न्यायालयात काम करायला ये बा। अच्छा, त्या कामी त्यांनी मला सहकार्य केलं। तर तेव्हा न्यायिक जिल्हा हा चंद्रपूर असल्यामुळे चंद्रपूरला मी परवान्याकरिता अर्ज केला होता। तिथून परवाना प्राप्त झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा न्यायिक जिल्हा होतपर्यंत त्या परवान्यावर काम केले। अच्छा, त्याच्यानंतर 2006ला मी गडचिरोली बार जिल्हा न्यायालयाकडून परवाना प्राप्त केला। अच्छा, तेव्हापासून मी तिथे काम करत आहे। अच्छा, मग हा जो तुम्ही गडचिरोली बारमध्ये जो तुम्हाला लायसन मिळालेला आहे हो ॲज ए बार टायपिस्ट, हो तर मग त्याच्याबरोबर जे चार्जेस तुम्ही लावता हो ते पण बार ठरवतं का काय? बार ठरवून देतात। सुरुवातीला जेव्हा आम्ही, जसे आता काका सूर्यवंशी काका होते पिटिशनर रायटर, आणि मला फक्त नाही का अटी लादल्या होत्या का मस्टर ठेवला होता, त्या मस्टरवर रोज सह्या करायच्या। अच्छा, आम्ही निर्धारित केलेल्या रेट व्यतिरिक्त दुसरे रेट घ्यायचे नाही ना। ते परवडणारे नव्हते तरी आपल्याला काम करायचं असल्यामुळे ॲडजस्टमेंट करायचे ना, वकील लोक सहकार्य करायचे त्याच्या। अच्छा, मग आता तुम्ही टोटल आता किती वर्ष झाली तुम्हाला या इथे? आता गडचिरोली न्यायालयात म्हटलं तर आता 23 वर्ष 23 वर्ष तुम्ही करता निरंतर। दादा, जेव्हा 23 वर्ष तुम्ही करताय तेव्हा पूर्वी कामाचं स्वरूप काय, म्हणजे काय टायपिंगला यायचं तुमच्याकडे? सुरुवातीला म्हणजे साधे अर्ज, पुरावे, दावे बनवणे, उत्तरलेखी बयान, सुरुवातीला हे यायचे। अच्छा, आणि मग आता कालानुसार आता काय येतं म्हणजे? न्यायिक संपूर्ण काम। अच्छा ना, गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली न्यायालयात जे काही वकील आहेत ते 90% तरी वकील माझ्याकडे काम करतात। अरे वा, डॉक्युमेंटेशनचं काम नाही आहे, ॲग्रीमेंट वगैरेचं? ॲग्रीमेंट हे बाहेरचे येतात। अच्छा, फावल्या वेळात वकिलांचं काम आटपून जर टाईम मिळत असेल तर बाहेरचं काम करतात। ओके, आणि तुम्ही किती ते किती वेळ तिथे असता? तसं तर कोर्टाचा टायमिंग आहे 10:30 ते 6 पर्यंत। या व्यतिरिक्त वकिलांनी मला फोनद्वारे बोलवलं का थोडंसं लवकर ये, अर्जंट फायलिंग आहे, आपण कोर्ट चालू व्हायच्या अगोदर टाईप करून घेऊ। तर तसं मग टायमिंग नाही, जसं कोणी 8 वाजता, 8:30 वाजता, 9 वाजता। अच्छा, संध्याकाळी सुद्धा उशीर झाला, न्यायालयाचा कामकाज संपल्यानंतर सुद्धा कोणत्या वकिलांनी म्हटलं आपण एक्स्ट्रा 1 घंटा काम करू, तर त्यांचं काम करून देतो। अच्छा, आता ओव्हरऑल एवढे 23 वर्ष तुम्ही काम करताय, तर न्यायालयाच्या जे कामकाज तुम्ही टाईप करताय रेग्युलर,
त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही फरक वाटतो का की पहिलं एका वेगळ्या प्रकारचं टायपिंग होतं, आता म्हणजे कॉन्टेंट तोच असेल पण काही वेगळा प्रकार वाटतो का करायला? हो, वाटतो ना. अच्छा, मग काय काय नवं दिसतं तुम्हाला त्याच्यामध्ये? नवं म्हणजे आता नवीन नवीन म्हणजे जे ॲप्लिकेशन येऊन राहिलं, पहिलं जन्म मृत्यूचे नव्हते किंवा काही नव्हते असे प्रकार, हे आता नवीन नवीन शिकायला मिळतो. नाही तसं पुरावे, जसं पहिलं कसं होतं का ओरल पुरावे यायचे, आता रिटर्न सुद्धा मागतात. आता ह्या 4-5 वर्षापासून किंवा 8 वर्षापासून रिटर्न आणि ओरल हे दोन सुद्धा घेतल्या जातात. अच्छा, त्याच्यामुळे आमच्या कामात सुद्धा अजून वाढ झाली आहे. ती पहिलं कसं आहे, पिटिशन न ओरल पुरावा, हा मधात आता म्हणजे चीप आपण क्रास म्हणतो, सर तपास म्हणतो, बरोबर. हे याच्यामुळे आमचं काम वाढलं. हे एक चेंजेस वाटतो. अच्छा, आणि ओव्हरऑल कोर्टामधलं वातावरण कसं काय म्हणजे चेंज झालं? म्हणजे तेव्हा ते बेसिकली मला विचारायचं, 23 वर्षापूर्वी तुम्ही आलात तेव्हा किती वकील मंडळी होती आमची? त्यावेळेस साधारण माझ्या पाहणीत 20 ते 25. अच्छा, 20 ते 25 होते. बॅरकमध्ये होतं, नवीन बिल्डिंग नव्हती. आणि मग त्यातल्या त्यात ते सिनियर होते, त्यांचं सगळं व्यवस्थित वाढवतं. पण आता नवीन काळ बदलला, एवढा वेळ बदलला ना, अजून वकील लोकांची भर पडली. याच्यात वकील लोक, ज्युनियर वकिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांनी अंडर प्रॅक्टिसपेक्षा इंडिपेंडंटकडं लक्ष घाललेलं आपलं नुकसान करून राहिले. अच्छा, म्हणजे ते जास्त वेळ राहत नाहीत, आता जास्त वेळ राहत नाही. अंडर प्रॅक्टिस शिवाय प्रॅक्टिस नाही. पण एक मला प्रश्नही विचारायचो की आता जी नवी आमची वकील मंडळी येत आहेत ते जवळपास सगळेच टेक्नॉलॉजी सॅव्ही आहेत, चांगले, तर लॅपटॉप्स वगैरे असतात, त्याच्यामुळे काही तुमच्या कामावर काही इम्पॅक्ट झाला त्याचा? क्वचित, म्हणजे माझ्या कामात तरी 5% सांगू शकतो, काहीच नाही. बाकी काहीच म्हणजे काहीच नाही. त्यातले त्यात गडचिरोली जिल्हा न्यायालयात ज्या वकिलांना माझं नाव माहीत नाही, तो तिथचा वकील नाही समजायचा. जयंता भाऊ म्हणून आपण तिथं प्रचलित आहे. अच्छा, जयंता भाऊ या नावाने ओळखतात सगळे तुम्हाला? कोणी काका, कोणी भाऊ. अच्छा, आणि कुठे बसता साहेब आपण? आता साधारणतः या 4 महिन्यापर्यंत, म्हणजे 2 वर्ष झाली, मी परवानगी मागितली होती, कॉम्प्युटर संगणक कक्ष. त्याच्यासाठी न्यायालयाकडून मला असं कळवण्यात आलं का फक्त हँडिकॅपसाठी परमिशन मिळू शकतो, हँडिकॅप कॅन्डिडेटला. अच्छा, तुम्हाला टायपिंगवरच काम करायला लागेल. ओके. त्यातल्या त्यात टायपिंगवर काम करताना सुद्धा त्यांनी लादून दिलेल्या अटी, आज एवढी महागाई वाढली तरी ते जुनं 5 रुपये किंवा 4 रुपये रेट होतं, त्याच्यात 2 ते 3 रुपयाची भर टाकली आहे. काय परवडतं मध्ये? परवडत काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मी नाईलाजास्तव समोरच एक मित्राचं नाही का कॉम्प्युटर सेंटर आहे, मी माझं तिथं संगणक लावलं आहे, तर तिथं मी येऊन वकील लोक माझ्याकडून काम करून घेतात. अच्छा, मग तुम्ही त्या क्षेत्रात बाहेर आल्यामुळे तुम्हाला लिबर्टी आली की चार्ज थोडासा जो नॉर्मल आहे सगळीकडे? नाही, हे माझ्या बाबतीत तर झालं, पण वकिलांना सुद्धा सुविधा झाली ना, कारण तर मी एकमेव बार टायपिस्ट आहे तिथं. अच्छा, आणि कम्प्युटरवाले एकमेवच आहे. तेही आता जे आहेत की नाही माझे मित्र धकाते, ते सुद्धा वकिलांचे काम करतात. अच्छा, ते आता ई फायलिंग कडे त्यांचा भर जास्त असतो, माझ्याकडून फक्त टायपिंग संगणक केलं जाते. ओके. मला एक सांगा की असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का की खूप अर्जन्सीवर तुम्हाला काहीतरी टाईप करायला लागलं, म्हणजे काय म्हणू, कधी काय खूप लेट बसावं लागलं किंवा खूप लवकर यावं लागलं कोर्टात अर्जन्सी म्हणून, असं कधी कुठला प्रसंग? असं अर्जन्सी होती म्हणजे आता भरपूरच अर्जन्सी असतं. हप्त्यातून 3 ते 4 दिवस मी सकाळला 9 ते 9:15 जातो. ओके, लवकर जावं लागतं तुम्हाला? आज सुद्धा मी इकडे येताना मला 4 ते 5 वकिलांचा फोन आला, मी आउट ऑफ स्टेशन आहे म्हणून सांगितलं. आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा. हां, करेक्ट, सेकंड सॅटर्डे आहे, सुट्टी आहे आज. सुट्टीचा सॅटर्डे असो, संडे असो, कोणत्या तेव्हाराची सुट्टी असेल, एखादी अर्जन्सी कोणी बोलवलं, कुणाला नाही म्हटलं नाही मी. ओके. दादा, असं काही आहे म्हणजे तालुक्याचे जे वकील येतात त्यांचं पण टायपिंग आपल्याकडे सुद्धा, त्यांना सुद्धा माझ्यावर विश्वास आहे. अच्छा, आता संगणकावर तुम्ही काम करता म्हणजे ईमेल वगैरे पण काम होत असेल तुमचं? नाही, मी ईमेलचं नाही, ईमेलला म्हणजे नाही का एक सवंगडी आहे, मित्र आहेत त्याच्याकडे, कारण ते यालाच मला टाईम मिळत नाही. हे फक्त नाही का टाईप करून देणे. जे ज्युनियर वकील आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्याकडून काम करून घेतात. ते कुठं अडले, काही झाले तरी माझ्याकडे येतात, जयंत भाऊ हा प्रकार काय, तो प्रकार काय, कसं करायचं, का करायचं, त्यांना सुद्धा मी मार्गदर्शन करीत. आता इतक्या वर्षांनी तुम्हाला सुद्धा दावे दाखल करायचे वेगवेगळे प्रकार माहिती झाले असतील त्यामुळे आता? हो, जनरली.
हां, एकदम एकदम नाही, पण परंतु इतक्या थोडं- वर्षामध्ये हो, हो. 23 वर्ष म्हणजे एक मोठा काळ आहे हा हा. मोठा काळ आहे. अच्छा. आणि मला वाटतं तुम्ही बदलतं चित्र सुद्धा गडचिरोली कोर्टाचं बघितलंय. बघितलंय. मला एक सांगा की एखादा असा काही इन्सिडन्स या 23 वर्षामध्ये तुमच्याबरोबर घडला, म्हणजे ऑफकोर्स आपल्या प्रोफेशनमधलाच, जो एक घर करून राहिला तुमच्या मनात, की कुठलाही म्हणजे एक युनिक इन्सिडन्स असा कुठला तरी एक जो लक्षात राहतो तुमच्या, काय की अरे असं झालं होतं का, असा काही इन्सिडन्स आहे कुठला? आता नाव नाही घेत, नाही, नाव नकाच घेऊ. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्याकडून दिवसभर एक दिवस म्हणजे कधी 8 ते 9 घंटे काम केल्यानंतर XYZ मला काय म्हणतो, पेमेंट उद्याला करतो. अरे बापरे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्ण दिवस कामात गेला, काम पण गेलं. त्या दिवशी काहीच काहीच नाही. अरे बाबा, असंही होतं. असंही होते. अरे ते तर कारण आहे. तर मला याशिवाय दुसरं उत्पन्नाचं कोणतंच साधन नाही. हेच मेन आहे. हेच आहे. तर अच्छा. एक मुलगा आहे मला. तोही मुलगा आता माझ्या त्याच्या यानं हिमतीनं त्याच्या हुशारीनं शिकत आहे. औरंगाबादला तो शेवटच्या सत्रात आहे. शेवटचं सेमिस्टर बाकी आहे त्याचं. कुठल्या शाखेमध्ये? IT. अच्छा. न त्याचं कॅम्पस सिलेक्शन सुद्धा झालं आहे. तर ओके, प्लेसमेंट झालेलं आहे. प्लेसमेंट झालं आहे. तर वा वा, उत्तम. म्हणजे काय चांगली ही गोष्ट एक आहे. आनंदाची गोष्ट नाही, निश्चित. म्हणजे आता एवढं तुम्ही अविरत काम करताय, कष्ट करताय, त्याचं ते एक फळ आहे ते प्रकारचं. एक मला जस्ट विचारायचं की आता इतक्या वर्षामध्ये आता मग तुम्ही काही वकिलांची दुसरी पिढी पण बघितली असेल. हो ना. प्रॅक्टिसमध्ये हो, आलेली. हो. बोरावर साहेब आहेत, मुनघाटे साहेब आहेत, नालेवार साहेब आहेत. अच्छा, ह्यांची सेकंड जनरेशन. हो, सेकंड मुनघाटे साहेबांची थर्ड. अच्छा, ओके. नालेवार साहेबांची सेकंड. ओके. एक शेवटच्या प्रश्नाकडे असा पण येतो की इतके वर्ष तुम्ही टायपिंग करताय, त्यामुळे ऑब्व्हियसली तुमच्याकडे टाईप करणारे काही वकील मंडळी आमची जज पण झाली असतील आता. त्याच्यातलं काही हो, आहे हो. कोण? टायपिंग करणारे म्हणजे सुरुवातीला दास मॅडम म्हणून होते. त्या आहेत शिवा मुनघाटे. अच्छा. स्वप्नील रामटेके. अच्छा. वाढई. पुन्हा आहे 4-5. ही मंडळी तुमच्याकडे तेव्हा काम करत हो, होती, काम म्हणजे करत होते. टायपिंग करून घेत होते. आणि आता ते सगळे सोनटक्के मॅडम जे आता डिस्ट्रिक्ट जज आहेत. ओके. हे सगळे म्हणजे तुमच्या बार मधनं भरपूर गेलेत म्हणजे. तरारे रिटायर झाले आता DJ. ओके. म्हणजे एकंदरीत मला मी जे बोलतोय इंटरव्ह्यूच्या संबंधात सगळ्या गडचिरोलीवाल्यांशी, असं वाटतं की भरपूर लोक तुमच्या इकडनं एलिव्हेट झालेत. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीला जयंता नावाचा व्यक्ती माहीत नाही तो बार त्या बारचा गडचिरोली बारचा नाही तो. नाही. नाही नाही, खरंच जयंत सर, आपलं खूप धन्यवाद की आप आलात. आणि खरंच तुमच्या एवढं कामाचं प्रेशर आहे, सुट्टी असून सुद्धा तरी आलात इथे. आम्हाला तुम्ही चांगल्या गोष्टी सांगितल्यात. आणि दुसऱ्या गोष्टीकरता धन्यवाद की ही सुद्धा एक प्रकारची आपण सेवाच करत आहे. आणि त्या सेवेकरता आम्ही मनापासून आपले आभारी आहोत की खूप मी माझ्या हयातीपर्यंत सेवा पुरवण्याची मी हमी देत आहे. अरे वा, याच्यासारखं दुसरं गोष्ट नाही चांगली काय. तर सर, आमच्यातर्फे एक छोटासा आपल्याला एक हा मोमेंटो आहे, हा आपल्यासाठी.